नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि तुम्हाला दूर दिसत असेल तर आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे. दाखवते मी तुम्हाला. तर हे बघू शकताय, छान छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आज. आणि आज जरा लेटच मी देवपूजा केली. आज घरामधलं सगळं काम आवरलं, फरशीपासून सगळं झालेलं आहे. आणि मला आहे ना लवकरच किचन क्लीन करायला पण काढायचं आहे, कारण संक्रांत येते आहे जवळ. आणि खूप दिवस झालं मी किचन क्लिनिंग केलेलं नाही आहे, त्यामुळे डीप क्लिनिंग किचनची करणार आहे. ती कशा पद्धतीने मी करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण आजचा व्हिडिओ तर स्टार्ट केलेला आहे. जर चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तर ना मगाशी असंच इंस्टाग्रामवरती मी बघत होते, कारण मी ना आमचे एक सर आहेत, तर त्यांना मी ना फॉलो केलेलं आहे. तर ते आहेत ना चांडाळ चौकडीच्या करामती ह्याच्यामध्ये हे ह्या वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्या सरांशी ना माझं मगाशी मेसेजवरती बोलणं झालं. तर ते देऊमध्ये आले होते इथे. तर त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं होतं सर, किती दिवस झालं मी तुम्हाला भेटलेले नाही आहे. शाळा जशी संपली तसं भेटलेच नाही. तर सर म्हटले की दुपारी कॉल करा, मग नंतर आपण बोलूया. तर आता दुपारी थोड्या वेळाने मी सरांना कॉल करणार आहे. खरंच खूप भारी वाटते. आणि सरांनी रिप्लाय पण लगेच दिला. मला वाटलं नव्हतं एवढे लवकर रिप्लाय दिला. तर थोड्या वेळाने आता मी सरांना कॉल करते. त्याच्यानंतर दुपारी परीला पण आणायला जायचं आहे. आणि असा आजचा आपला दिवस सुरू झाला आहे. बघूया आता काय काय दिवसभरामध्ये होते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. का असं काही वेगळं काही घडणार नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी आपण का धरतो याचं थोडंसं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता माझी देवपूजा झाली, तुम्ही बघू शकताय. संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येत असते, पण अंगारकी चतुर्थीचा योग हा वर्षातून फार कमी वेळा येतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की संकष्टी चतुर्थीपेक्षा अंगारकी चतुर्थीला 21 पटीने जास्त महत्त्व का आहे माहिती आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हाच तिला अंगारकी म्हटलं जातं, कारण पुराणात सांगितलंय की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. आणि अंगारकाने गणपतीची हजारो वर्षे कडक तपश्चर्या केली होती. त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्याला वरदान दिलं होतं, आजपासून जो वार तुझा आहे म्हणजेच मंगळवार, त्या दिवशी जर चतुर्थी आली तर तिला तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाईल. या दिवसाचे महत्त्व खूप आहे. ज्यांच्या पत्रिकेत या दिवसाचे महत्त्व खूप आहे. आणि शास्त्र पण असं सांगतं की वर्षभर येणाऱ्या सर्ण संकष्टी केल्याने जे पुण्य मिळतं ना, ते फक्त एक अंगारकी संकष्टी केल्याने मिळतं. ज्यांच्या पत्रिकेत जर मंगळदोष आहे किंवा कर्जातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी तर हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन आपल्यावर बाप्पाची कृपादृष्टी राहो म्हणून सुद्धा अंगारकी चतुर्थी केली जाते. आणि तेव्हापासूनच मी अंगारकी चतुर्थी धरते. मध्ये मध्ये माझी मोडली होती अंगारकी चतुर्थी, पण आता पुन्हा धरते. असं आहे या अंगारकी चतुर्थीचं महत्त्व. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये एक लाईक नक्की करा. हो, तर सगळं काम झाल्यानंतर मी गणपती बाप्पांची रील शोधत होते, कारण मला व्हॉट्सॲपवरती ठेवायचं होतं आणि इन्स्टाला पण ठेवायचं होतं. मग मी ती शोधली आणि त्याच्यानंतर मग सहज मी इंस्टाग्रामवरती असं स्क्रोल करत होते. त्यावेळेस मग मला आहे ना मला जे 5वी ते 10वीपर्यंत शिकवणारे सर आहेत ना, लोणकर सर, तर त्यांची मला ID दिसली आणि ते इथं देहूगावामध्ये आले होते 3 दिवसापूर्वी. तर इतकं भारी वाटलं ना, म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस ते देहूगावामध्ये आले होते. आणि खरं सांगू मला भेटायचं होतं, पण नाही भेटायला मिळालं, कारण मला माहितीच नाही की ते इथं आले होते. आज मी त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांनी फोटो टाकले होते ना, ते बघितले मी आणि त्यानंतर लगेच मी त्यांना मेसेज पाठवलं इन्स्टावरून. आणि सरांशी आत्ता बोलणं झालं, म्हणजे सकाळी मेसेजवरती बोलणं झालं होतं. तर सर ना एका कामामध्ये बिझी होते. तर सर मला मेसेजवरती बोलले की 1च्या नंतर तू मला फोन कर, मी तुझ्यासोबत नक्की बोलेन. त्याच्यामुळे मग मी ना 1:30 वाजता त्यांना फोन लावला होता. आणि 1:30 वाजता फोन लावल्यानंतर त्यांच्याशी बोलले. इतक्या वर्षानंतर सरांसोबत बोलले, एवढं भारी वाटत होतं ना. आम्हाला ते 5वी ते 10वीला शिकवायला होते आणि ते आमचे फेवरेट सर होते. आमचा 5 जणींचा ग्रुप होता आणि सगळ्यांची सरांनी नावं घेतली, माझ्यासहित सगळ्यांची नावं घेतली. आणि सर हे सुद्धा म्हटले की तुमचा जो ग्रुप होता ना, तो माझा फेवरेट ग्रुप होता. आणि काही जी मुलं होती आमच्या क्लासमध्ये, तर त्यांचीसुद्धा नावं घेतली. एवढं भारी वाटत होतं ना, सर बोलले. आणि त्यांची आहे ना फूड टूर पण आहे, म्हणजे मराठी फूड ब्लॉग पण आहे. महाराष्ट्र दौरा खाद्य भ्रमंती भाग 1. तर जिथे जाऊ तिथे खाऊ. तर हे जे
काय म्हणतात त्याला, मराठी फूड ब्लॉग आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी शेअर केला आहे सगळ्यांसोबत. तर तुम्ही कोणी जर नसेल पाहिला तर नक्की बघा. खरंच खूप छान आहे. कोल्हापूरचे त्यांनी 6 भाग केलेले आहेत, ते त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत फूड टूरचे. मस्त वाटते. आणि सरांशी बोलले, भारी वाटत होतं. सर खूप मोटिवेशनल पण खूप छान बोलत होते आणि सगळ्यांची ओळख सांगितली सरांनी. मला विचारलं की तू आता कुठं असते, काय असते, जावई बापू काय करतात, असं सुद्धा नाही म्हटले पाहुणे किंवा मग तुझे मिस्टर. ते डायरेक्ट म्हटले की जावई बापू. खरंच एवढं भारी वाटलं ना मला जावई बापू म्हटले ते. तर म्हटले जावई बापू संध्याकाळी आले की व्हिडिओ कॉल कर. इतकं छान बोलत होते खरंच. म्हणजे ना आपल्या गावातली माणसं आपल्याशी कितीतरी वर्षांनी आपल्यासोबत बोलले, एवढे छान भाषेत बोलले. खरंच किती भारी वाटतं. आणि ते पण माझे सर होते शिकवायला. मला इतकं भारी वाटलं ना. आणि खरंच मी प्राऊड करते का असे सर आम्हाला भेटले त्यावेळेस. तर सरांशी बोलणं झालं. सरांना म्हटलं की परत पुन्हा कधी आला ना तुम्ही देहूला, नक्की आवर्जून माझ्या घरी यायचं, नक्की फोन करायचा. सरांना फोन नंबर दिला. आमचं बोलणं पण झालं आहे. तर मस्त वाटत होतं खरंच. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला आनंद कळत असेल की म्हणजे किती भारी वाटत असेल मला. तर छान वाटते. सरांचा फोटोसुद्धा ना मी इकडं तुम्हाला बघण्यासाठी लावेल. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणते सर होते आम्हाला आणि आता तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही नक्की बघा. आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि परीला मगाशीच मी 2:30 वाजता घेऊन आले आणि आता आहे ना मी थोड्या वेळाने स्वयंपाकाला लागणार आहे. आज आहे संकष्ट चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी. आणि आज म्हटलं की नवीन वर्षातली पहिल्या महिन्यातली पहिली संकष्टी आलेली आहे, अंगारक संकष्ट चतुर्थी. म्हणून म्हणलं की आपण आज तांदळाची खीर बनवूया. खूप दिवस झाले तांदळाची खीर बनवली नव्हती. छान लागते आणि गणपती बाप्पांना पण खूप आवडते. मग आता ती मी बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर नक्की बघा. हॅलो. तर आता मी लागले स्वयंपाकाला आणि अगोदर मी आता तूप करून घेणार आहे. जेव्हा संकष्टी असते ना त्यावेळेस मी घरच्या थोडंसं तूप बनवते. ताजं तूप मी खिरीला किंवा मोदकाला वापरते. तर आता मी करायला ठेवले तूप, दाखवते तुम्हाला. तर आता हे बघू शकताय तुम्ही, तूप करायला ठेवलंय मी. तर आता मी आहे ना तांदळाची खीर बनवते आणि खिरीसाठी इथं मी दूध तापायला ठेवले पहिले आणि दूध छान आता उकळलंय, तुम्हाला दिसत असेल. आता मी खीर टाकणार आहे. तर खिरीसाठी काय काय साहित्य घेतले हे दाखवते. पहिल्यांदा तर हे तूप मी फ्रेश तूप आत्ता सध्या बनवले मी घरच्या घरी. अंगारक चतुर्थी जेव्हा असते ना तेव्हा मी घरच्या घरीच बनवते आणि तेच तूप मी नैवेद्याला वापरते. त्यानंतर इथं मी आहे ना इंद्रायणी तांदूळ भाजून ते मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं आहे खिरीसाठी आणि तेच मी भिजायला थोडा वेळ अर्धा तास ठेवलं होतं. हे छानपैकी वाटीतलं भिजलं आहे. इकडे काजू बदाम आणि पिस्त्याची पूड आहे आणि इकडे वेलची पूड आहे. इकडे साखर पण घेतली आहे चवीनुसार टाकायला आणि त्यानंतर जायफळ पण नंतर खिसून टाकणार आहे, ते तुम्हाला नंतर दाखवते. आता सध्या दूध छान उकळले. चला आता मी खिरीची प्रोसेस दाखवते तुम्हाला. सर्वात अगोदर हे छान तांदूळ भिजवलेले हे सगळं मी दुधामध्ये टाकून घेणार आहे आता. तर आता हे दुधामध्ये तांदूळ छानपैकी ना उकळू देते, म्हणजे उकडून घेणार आहे हे छान असं. तांदूळ कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यासाठी. तर आता मी आहे ना जायफळ खिसून घेते थोडंसं. तर आता जायफळ छान असं खिसून घेतले मी आणि इकडे बघू शकताय तांदळाची पूड टाकल्यानंतर छान अशी उकळी फुटली आहे. तर आता हे सगळं मी टाकून घेते आता खीरमध्ये. तर आता चवीनुसार साखर टाकणार आहे. जेवढं आपल्याला गोड पाहिजे ना तेवढं साखर टाकायची. मला जास्त गोड नाही आवडत, त्यामुळे मग जवळजवळ मी अर्ध फुलपात्र साखर इथं वापरली. आता सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. सगळ्यात शेवटी हा खोबऱ्याचा किस त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि अशी आपली खीर तयार झाली.
तर आता माझा नैवेद्यासाठी पूर्ण स्वयंपाक रेडी झाला आहे. पुरी झाली, बटाट्याची भाजी झाली, खीरसुद्धा झालेली आहे. तर असा मी स्वयंपाक आज केलेला आहे. सुख करता दुःख हरत आवारती धनके माळ मुक्ता फळाची गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुंती पुरे घालिंग लोटांगण वंदीन चरण पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे. छान अशी आरती झाली आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहे. भूक खूप लागली आहे. आता जेवतो आम्ही. झाली परी खीर खूप भारी झाली, मस्त झाली ना. परीचं फेवरेट जेवण आहे आज. हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.